आज आम्ही मानकेश्वर येथे 17 नोव्हेंबर व 21 नोव्हेंबर या दिवशी डोर समाज असेल, चांभार समाज असेल, पारधी समाज असेल, या समाजाच्या स्मशानभूमीमध्ये सटवाई देवस्थान यांच्याकडून त्या ठिकाणी बकरी कापण्यात आली आणि त्या बकऱ्यांची संख्या जवळजवळ आतापर्यंतची 300च्या वर त्या ठिकाणी बकरी कापण्यात आली। आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सटवाई देवस्थान या देवस्थानमध्ये सरपंच स्वतः विश्वस्त सदस्य आहेत आणि त्या देवस्थानकडून कापण्यात आलेल्या बकऱ्यामुळे त्या स्मशानभूमीची अवहेलना झाली। आम्ही ग्रामपंचायत मानकेश्वर यांना पत्र दिलं होतं 18 तारखेला की 17 नोव्हेंबरच्या घटनेनंतर 18 तारखेला पत्र दिलं होतं की तात्काळ तुम्ही सटवाई देवस्थान यांच्यावर कार्यवाही करावी, परंतु त्या ठिकाणी सटवाई देवस्थान यांच्यावर अद्यापपर्यंत ग्रामपंचायत मानकेश्वर यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही। मग याच्यामध्ये ग्रामपंचायत मानकेश्वर एकत्रितपणे संलग्नपणे काम करतायत का असा कुठेतरी प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीमधील प्रत्येक समाजाला न्याय मिळणं हे अतिशय गरजेचं आहे, त्यांना संरक्षण देणं हे अतिशय गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी त्या समाजाला न्याय हा ग्रामपंचायत मानकेश्वर यांच्या वतीने देण्यात आला नाही। सर्वात दुःखद घटना किंवा धक्कादायक घटना अशी आहे की सटवाई देवस्थान यांच्याकडून त्या ठिकाणी वारंवार अंधश्रद्धेच्या नावावर बकरी कापण्यात येत आहेत आणि महादेव मानकेश्वर श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर जे आहे त्या महादेव मंदिर परिसरामध्ये 5 एकर संपूर्ण परिसर हा महादेवाचा आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण महादेवाची विटंबना होते, तरी देखील कोणत्याच प्रशासनाला त्या ठिकाणी जाग येत नाही। त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून बकऱ्यासाठी 350-500 रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी पावत्या घेण्यात येत आहेत आणि त्या पावत्यांच्या स्वरूपात सटवाई देवस्थान यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे, तरी देखील या ठिकाणी सटवाई देवस्थान त्यांची कोणतीच काळजी त्या ठिकाणी घेताना दिसत नाही। त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न हे त्यांना दिवसाचं आहे आणि त्या ठिकाणी जर 3 दिवस जर पकडले मंगळवार, शुक्रवार आणि रविवार तर त्या ठिकाणी साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी देवस्थानला फक्त 1 हप्त्याचं आहे, तर त्या ठिकाणी महिन्याचं उत्पन्न किती, वर्षाचं उत्पन्न किती, याप्रमाणे त्या ठिकाणी देवस्थानला उत्पन्न किती होतंय। त्या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणत्याच प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांना उत्पन्न तुमचं किती झालेलं आहे, तुम्हाला देवस्थानला पैसा किती येतोय, तुमच्या देवस्थानला सोनं किती आलंय, तुमच्या देवस्थानचा हिशोब किती आहे, आतापर्यंत त्यांनी गावकऱ्यांना दाखवलेलं नाही। का त्यांनी गावकऱ्यांना दाखवलं नाही, का त्यांनी गावकऱ्यांना आतापर्यंत अंधारात ठेवलं, का त्यांनी या स्मशानभूमीच्या विटंबना केल्या। या ठिकाणी फक्त आणि फक्त देवस्थानची एक मोठी जबाबदारी होती की त्या ठिकाणी त्यांनी स्मशानभूमीत बकरी कापून द्यायचे नव्हते। त्या ठिकाणी पंचायत समितीला देखील आम्ही माहितीच तो परत दिलेली होती की तुम्ही त्यांच्यावर कार्यवाही करा, अद्यापपर्यंत यांनी प्रशासनाने देखील त्या ठिकाणी कोणतीच दखल घेतली नाही, म्हणून आज आम्हाला या ठिकाणी येऊन आंदोलन करावं लागलं। अतिशय या ठिकाणी हा निंदनीय प्रकार आहे की या समाजाला मेल्यानंतर सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर असली प्रशासनं, असल्या ग्रामपंचायती चालून तुमचा काही फायदा होणार नाही। तुम्ही तात्काळ तुमच्या खुर्च्यांवरून खाली व्हा, कारण तुम्हाला जर असला न्याय देणं जर इतर समाजाला होत नसेल तर तुम्ही तुमच्या पदावर राहण्याच्या योग्य नाहीत। आणि काही लोक पैसे देऊन मीडियाला असतील किंवा काही लोकांना पैसे देऊन ही प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न करतायत। आता कोणतीच सगळी लोक शहाणी झालेली आहेत, लोक जागृत झालेली आहेत आणि पैसे देऊन आणि घेऊन कोणतीच लोक इथून पुढे शांत बसणार नाहीत। प्रत्येक समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्यासाठीच आजचं हे आंदोलन आहे। या निष्काळजी प्रशासनाचं करायचं काय, या निष्काळजी प्रशासनाचं करायचं काय। जाओ चल साहेबांनी बाहेर आलं चला 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 या साहेब आम्ही ग्रामपंचायत मानकेश्वरला 18 तारखेला त्या ठिकाणी झालेल्या घटनेसंदर्भातलं पत्र दिलं होतं। अद्यापपर्यंत 18 तारखेला दिलं होतं, 17 तारखेची घटना आहे। त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीमध्ये जवळजवळ पूर्ण स्मशानभूमी पॅक झालेली होती वाहनांनी। त्या ठिकाणी अवैध पद्धतीने पार्किंग झाली। देवस्थान म्हणते आम्ही केली नाही, आम्ही देवस्थानला विनंती केली की त्या ठिकाणची सगळी तुम्ही पार्किंग तात्काळ हटवा, त्या ठिकाणी जर एखादं मत झालं तर त्या ठिकाणी कसं आणायचं म्हणून। त्यानंतर त्यांनी त्या ग्रामपंचायतने देखील दखल घेतलेली नाही। ग्रामपंचायतचे सरपंच स्वतः त्या ठिकाणी पदसिद्ध विश्वस्त सदस्य आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता डोर समाज असेल, चांभार समाज असेल, त्या ठिकाणचा पारधी समाज असेल, त्यांच्या स्मशानभूमीत जवळजवळ 300 बकरीच्या वर त्या ठिकाणी कापण्यात आलेले आहेत। रेकॉर्ड ब्रेक त्या दिवशी देवस्थानची कमाई झालेली। आम्ही त्या ठिकाणी सर्व त्यांना सांगून देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायतनी आमच्या ह्या विनंतीला दुर्लक्ष केले। आम्ही हे स्पष्ट सांगितलं होतं की जेवढं देवस्थानकडून
त्या ठिकाणी वाहनाची पार्किंग झाली होती, ती देवस्थानकडून असेल किंवा नसेल, पण 500 रुपयाप्रमाणे त्यांनी जर पावत्या गोळा केल्यात ना, तर त्याच 500 रुपयाप्रमाणे त्यांनी दंड वसूल करून आम्हाला लोखंडी गेट तात्काळ तिथे बसून देण्यात यावा. तरी देखील ग्रामपंचायतनी त्यांची भूमिका व्यवस्थित बजावलेली नाहीये. आता ह्यासाठीचं आमचं निवेदन आहे, आमची मागणी आहे की तात्काळ त्यांनी यांच्या स्मशानभूमीमध्ये ढोर समाजाच्या असेल या स्मशानभूमीमध्ये त्यांनी बकरी कापली, त्यांच्यावर तात्काळ पोलीस कार्यवाही करण्यात यावी. आम्ही फोटो सहित व्हिडिओ सहित त्यांना पुरावे दिलेले, तरी देखील अद्यापर्यंत कार्यवाही झाल्यात. म्हणजे ह्याच्या संदर्भात कुठेतरी तुम्ही प्रशासनाने कठोर पाऊल उचललं पाहिजे. वगैरे ते आराखड्यामध्ये घ्यायला लावून त्यांना, आणि दुसरी पार्किंगला जागा नाही का त्यांना तिकडे? सर त्यांची जागाच नाही ना. आता महादेव मंदिराचं ते एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे सर, नाशिक त्र्यंबकेश्वर एवढं मोठं सर देवस्थान आहे ते महादेवाचं, परंतु ते बनवते सर. आणि आम्ही लवकरच त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे, असं आम्ही पत्र संदर्भ कलेक्टर साहेबांना पण दिलेले, एसपी साहेबांना पण दिलेले. त्याला काय करू माहिती का, आता ही जी कंपाऊंड वाला वगैरे तुम्ही म्हणताय ते घेता येईल आपल्याला का बसून त्यांना आदेश करू आपण ग्रामपंचायतला? कसं ग्रामपंचायतच्या नावावर ही सुद्धा नाही त्यांच्या कुठल्याच नोंदी नाही. आपल्याला की जे तुम्हाला स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल करायचं आहे ना, ते एकदा कंपाऊंड वॉल गेट झालं की मग मध्ये लोक जायचं काही प्रश्नच येत नाही. नोंद पाहिजे ना साहेब, त्याच्या अगोदर ती जागा बुजवली पाहिजे तसं मला त्यांना सर तुम्ही सर आमची विनंती आहे की तुम्ही ग्रामपंचायतला तात्काळ एक आदेशाचं पत्र काढावं. त्या पत्रामध्ये काय असावं की बाबा तुम्ही सर्व स्मशानभूमी, सर्व जातींच्या स्मशानभूमीची तात्काळ नोंद घ्या, त्याची मोजणी करा, आणि त्यांना तारेचं कंपाऊंड असेल किंवा भिंतीचं कंपाऊंड असेल त्यांचं संरक्षण भिंत त्यांना व्हावी, जेणेकरून सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. काय अडचण नाही. पण सर आजोबा पंजोबा तिथं आम्ही जाळलेले पुरलेले त्याच्यावर बकरी आणून कापायची म्हणून त्यात काय म्हणतो का आमचं आहे का नाही तिथं काय? काय बघ, विषय ह्यांनी जे बोलावलं तेच विषय आहे सगळ्यांचा. नाही, पण आम्हाला ते बेकार वाटायला कमवणारे कमवायला लागले. त्याच्यावर करू म्हटलं ना, त्याला कोणती गोष्ट आपण हातात घेतली की एका दिवसात नाही पूर्ण, बरोबर आहे. त्याला थोडस वेळ लागते आणि आपण तात्काळ कार्यवाही प्रस्तावित करायचं, याच्यावर हे करू आपण सर ते लवकर व्हावं. कारण की विनंती काय माहिती का सर, ते लोक तिकडे लाखो रुपये कमवतात, परंतु ह्या वस्तूंची विटंबना करायला लागेल ना. बाकीचं जे आहे ना, तर हे एक 2-4 दिवसामध्ये ते ग्रामपंचायतला. आणि सर आम्ही ह्या संदर्भात सर फोटो पुरावे, व्हिडिओ पुरावे दिले, परंतु सर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत. गुन्हे आम्हाला नाही ना, ग्रामपंचायतने तरी कारवाई सर्व देवस्थानवर. जर तुम्ही ते तुमचं ऐकत नसेल तर तुम्हाला करता येईल ना त्यांच्या विरोधामध्ये. आम्ही तर करणार, पण सर आम्हाला वाटतं की प्रशासनाने सुद्धा सर पुढे इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. प्रशासनाकडे काय असतं माहिती का, ग्रामपंचायतला फक्त ते आदेश देणे आणि सगळं करता करविता तिथलं ते जे हे असतो सरपंच असतो, आणि फार झालं तर त्याचं सरपंच पदाचं त्या रूल मध्ये बसत असेल तर ते सरपंच पदावरून काढायची प्रक्रिया एवढंच करू शकतो ते. कारण की सर आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण ही सर सटवे देवस्थान आहे मला ऐकत नाही. कसं आहे माहिती का, पब्लिक म्हणजे सरकार असल्यासारखं असतंय, काही बी करू शकतात. पण आम्हाला इथं खुर्चीवर बसलं की आम्हाला लिमिटेशन्स आणि आम्हाला त्या कायद्यातच चालावं लागतंय. मग ते जर हे आता तुम्ही जे म्हणता कंपाऊंड वॉल वगैरे हे प्रस्ताव देत नसतील, हे काही करत नसतील, मग एकदा 2दा 3दा एक 2-3 वेळेस प्रक्रिया करून ते नाही करत तर मग आम्हाला कलेक्टरकडे वगैरे मग त्यांचं अपात्रतेचं वगैरे असं प्रोसेस आम्हाला करावं लागत असतं. कारण की सर विषय कसा एक लाजीरवाणी गोष्ट आहे सर, आपल्या 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून अजूनपर्यंत सर ज्यांना समजा ज्या ठिकाणी जाळण्यासाठी व्यवस्था दिली प्रत्येक समाजाला सर त्या झालं नाही का नोंदी सर वगैरे? कुठंच काही नाही ना, मुंबईला सर कुठंच नोंद नाही. ठीक आहे, आपण काय आहे मी माहिती घेतो आणि ह्याचं तर पत्र मी 1-2-4 दिवसात इश्यू करतो. आता